तर जय हिंद आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं महा एक्झाम ऑथॉरिटी या तुमच्या लाडक्या चॅनलवर. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीत आहे, मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाचे मैदानी चाचणी ही संपलेली आहे आणि भरपूर मुलांचे मला कॉल आणि मेसेज येत आहेत की मीरा भाईंदरची मैदानी चाचणीचा कट ऑफ हा काय लागेल आणि मीरा भाईंदर आयुक्तालयाची जी लेखी परीक्षा आहे ही नेमकी कधी होऊ शकते किंवा कुठल्या तारखेला होऊ शकते. तर माझा एक मित्र हा मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयामध्ये कार्यरत आहे आणि तो ह्या वर्षी जी भरती चालू आहे त्यामध्ये पोलीस भरतीच्या पॅनलमध्ये होता. तर मी त्याच्याशी कॉलवर सविस्तर या दोन विषयांवर चर्चा केलेली आहे आणि आमचं जे बोलणं झालं ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओत पुढे ऐकवणारच आहे आणि त्या संबंधातच हा व्हिडिओ मी बनवत आहे की नेमकं तुम्हाला मैदानी चाचणी आणि लेखी चाचणीची इत्थंभूत माहिती जी की एकदम ऑथेंटिक असेल, जे तुम्हाला काही फसवेगिरी न करता एकदम ऑथेंटिक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी म्हणून मी त्यालाच सरळ कॉल केला होता. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका, कारण की शेवटी तुम्हाला एक कॉल रेकॉर्डिंग ऐकवणार आहे. त्यामुळे तुमचा एकदम खात्रीशीर हे बसेल, विश्वास बसेल की खरंच ही माहिती एकदम खरी आहे म्हणून. चला तर मित्रांनो सुरू करूया. तर सर्वप्रथम बोलायचं झालं तर मीरा भाईंदर आयुक्तालयाचं जे मुलांचं ग्राउंड झालेलं आहे ते अत्यंत सुरळीत आणि एकदम उत्तमरित्या चांगलं झालेलं आहे मुलांचं. आणि जे मुलं घरी प्रॅक्टिस करायचे, समजा काही मुलांचं 40 मार्काचं ग्राउंड येत असेल तर त्या मुलांना तिथे 41, 42 असे मार्क पडलेले आहे. सर्वच मुलांना 1-2 मार्क हे शिल्लकच पडलेले आहेत. त्याचं रिझन हे की तिथे मरोळसारखी घाई झालेली नाही आहे, सगळं एकदम सुरळीत झालेलं आहे. 100 मीटर झालं, 1600 झालं, गोळा झालं, एकदम ॲक्युरेट झालेलं आहे. त्यामुळे मुलांचं ग्राउंड हे मीरा भाईंदरला खूप चांगल्या रीतीने गेलेलं आहे आणि याचाच परिणाम हा तुम्हाला मैदानी चाचणीच्या कट ऑफवर बघायला मिळेल. तर मेरिटबद्दल बोलायचं झालं तर सर्वप्रथम आहे ओपन. तर ओपनचं मेरिट हे ह्यावेळेस 41 ते 43 प्लसच लागेल. त्याचं रिझन आहे की यावर्षी ओपन सर्वसाधारणला फक्त 64 जागा होत्या आणि जागा ह्या कमी असल्यामुळे इथे मेरिटमध्ये तुम्हाला वाढ बघायला मिळेल आणि मुलांचे ग्राउंडसुद्धा चांगल्या झाल्यामुळे एक परिणाम यावर येऊ शकतो. तर ओपनचं मेरिट हे 41 ते 43 प्लस जाईलच. तर मित्रांनो, त्यानंतर आहे OBC, SBC, SCBC, NTA, NTB, NTD. तर यांची मेरिट ही 38 ते 39 प्लस जाईल. कारण हेच की इथे पण जागा कमीच आहेत, त्यामुळे यांची लिस्ट ही 38 ते 39 प्लस जाईल. त्यानंतर येतात कॅटेगरीवाले, तर SC, ST, EWS. तर ह्या कॅटेगरीमध्ये जागा ह्या चांगल्या आहेत आणि यांची लिस्ट ही 35 प्लस किंवा 36 प्लस जाईल, कारण की इथे यांच्या जागा या चांगल्या आहेत. तर त्यानंतर आता ते मुलं की जे मैदानी चाचणी देऊन लेखीसाठी पात्र होतील, तर जे मुलं लेखीसाठी पात्र होतील त्या मुलांची लेखी परीक्षा ही 11 किंवा 12 एप्रिलला घेण्याची नियोजित आहे. आत्ता तुम्हाला 2-3 दिवस झाले एक परिपत्रक बघायला भेटत असेल मीरा भाईंदरचं की 11 तारखेला लेखी परीक्षा. तर 11 तारखेला शनिवार आहे आणि 12 तारखेला हा रविवार आहे. तर शनिवार किंवा रविवार 11 किंवा 12ला लेखी परीक्षा ही नियोजित आहे आणि यासाठी तुमचे कॉलेजसुद्धा डिसाईड झालेले आहेत. त्यामुळे लेखी परीक्षेला आता खूप कमी दिवस उरलेले आहेत आणि 11 किंवा 12 ही लेखी परीक्षाची एकदम फिक्स तारीख आहेत. तर मित्रांनो, चला आता ऐकूया रेकॉर्डिंग, तर ज्याबद्दल मी तुम्हाला सांगत होतो. तर लक्षपूर्वक ही रेकॉर्डिंग ऐका एकदा. कसं काय? एकदम मस्त. काय चाललंय? काय नाही, ड्युटीवर आहे. तू कुठे? काय बंदोबस्त रमजानचा ते याचा रामनवमीचा. अरे हा, ग्राउंड संपलं ना याचे मीरा भाईंदरचे? संपलं ना, काल संपलं. अरे मित्रांनी दिलं यार, पोरांनी इथलं, म्हणजे आमच्याकडचे मुलं आहेत जरा, पोरं ग्राउंड देऊन आले. तर काय कट ऑफ काय अंदाजे काय सांगू शकतो का, किती लागेल काय लागेल? ओपन लागल, ओपनचा 41 किंवा 43 लागल. 41, 43 OBC लागल 38, 39 आणि आपले कास्टवाले SC, ST अजून कमी 25, 30. पेपरची तरी तारीख काही अंदाजे माहिती आहे का, कधी होईल? 11ला होणार आहे, 11 नाही तर 12ला. कन्फर्म आहे का? अच्छा. तर मित्रांनो, हे होते मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाचे पोलीस कर्मचारी की जे की माझे चांगले मित्र आहेत आणि ते ह्या वर्षी मीरा भाईंदर आयुक्तालयाचे जे ग्राउंड झालं
त्या पोलीस भरतीच्या ते पॅनलमध्ये होते. त्यांनी स्वतः प्रत्येक दिवशी पोलीस भरती घेतली, मुलांचे मार्क्स बघितलेत आणि सर्व अपडेट त्यांना आहे. त्यांच्याशी मी चर्चा करूनच तुम्हाला हे सगळं सांगितलं आहे. तर मित्रांनो, आता मीरा भाईंदरच्या लेखी परीक्षेसाठी फक्त 10 ते 12 दिवस उरलेले आहेत. 11-12ला जर पेपर झाला तर, कारण की ते नियोजित आहे आणि ते होणारच आहे. त्यामुळे तुमच्या हातात खूप कमी वेळ आहे. आणि आता तुम्ही काय करायचं आहे, तर तुम्ही ज्या प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स आहे त्यांचं ॲनालिसिस करायचं आहे, त्यांना चांगलं सोडवायचं आहे. आणि आत्ताचे जे 15 मार्चला पेपर झालेले होते पोलीस भरतीचे इतर जिल्ह्यांचे, त्यांचेसुद्धा पेपरचं तुम्ही ॲनालिसिस करून पेपर सोडवायचे. पेपरचं ॲनालिसिस कसं करायचं, तर आधी तुम्ही टाईम लावून पेपर सोडवा आणि पेपर सोडवल्यानंतर मग त्याचं ॲनालिसिस करा. प्रश्न कुठे चुकला, काय चुकला, आणि एकदा परत पूर्ण प्रश्नपत्रिका ही पाठ केल्यासारखं करा किंवा वाचून घ्या. याने काय होईल की जे प्रिव्हियस इयरचे जे रिपीटेड क्वेश्चन आहेत ते तुम्हाला लवकर तुमच्या ध्यानात बसतील आणि समोर काय येऊ, काय तुमच्या प्रश्नपत्रिकेत तुम्हाला काय विचारतील, तर हे तुम्हाला याचं एक नॉलेज भेटून जाईल. त्यामुळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा खूप सराव करा आणि तुम्हाला ओरिजिनल पेपर हा तेव्हा हार्ड जाणार नाही, एकदम सोपा जाईल. त्यामुळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मी आवर्जून सांगतो, सोडवा आणि ॲनालिसिस करा. हे खूप महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी, कारण की 10-12 दिवसात आता तुम्ही जे वाचाल ते तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी टाईम नाही भेटणार. त्यामुळे प्रिव्हियस इयरच वाचा आणि त्यात जे करंट अफेअर्स आलेले आहेत त्याच्या आजूबाजूचे जे करंट अफेअर्स आहेत ते तुम्ही बघा, जेणेकरून तुम्हाला बाकी सर्व करंट अफेअर्ससुद्धा तुमचे कवर होतील. तर मित्रांनो, ही होती मीरा भाईंदरच्या मैदानी चाचणीबाबत कट ऑफ काय लागेल आणि लेखी परीक्षा कधी होईल याबाबत माहिती. तर ज्या मुलांनी ग्राउंड दिलं आहे आणि लेखीची वाट बघतायत त्या सर्व मुलांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोचवा. आणि अजून मीरा भाईंदरच्या मैदानी चाचणीचा समोर येणारा कट ऑफ असेल किंवा लेखी परीक्षेबाबतीत अजून काही नवीन अपडेट असतील किंवा लेखी परीक्षेचा कट ऑफ असेल किंवा मीरा भाईंदरच्या जर अजून जागा वाढत असतील याबद्दल जर अजून काही माहिती मला मिळाली तर मी तुमच्यापर्यंत ती नक्कीच लवकरात लवकर पोहोचवेल. त्यासाठी तुम्हाला करायचं आहे काय, तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि माझं जे चॅनल आहे महा एक्झाम अथॉरिटी त्याला तुम्ही सबस्क्राईब करा. मित्रांनो, सबस्क्राईब केल्याने काय होईल, तर हा व्हिडिओ तुमच्या नोटिफिकेशनमध्ये सगळ्यात आधी येईल. म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्या तुमच्या नोटिफिकेशनमध्ये येईल आणि तुम्हाला सर्वात आधी माहिती मिळेल. त्यामुळे आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा. लेखी परीक्षेचा जास्तीत जास्त आणि खूप चांगला अभ्यास करा, जसं मी सांगितलं आहे त्याप्रकारे. आणि याबाबत आणखीन काही नवीन अपडेट आली तर सगळ्यात पहिले मी तुमच्या मोबाईलवर ती ताबडतोब पोहोचवेल. तोपर्यंत धन्यवाद आणि लेखी परीक्षेचा खूप जोमाने अभ्यास करा.